बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करण्याचं षडयंत्र आहे असं भीमराव आंबेडकर यांचं म्हणणं आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत पार्किंगसाठी केलेला खड्डा बुजवा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस आयुक्तांना भेटणार असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। तरी थेट दृश्य जे आपण या ठिकाणी पाहताय, भीमराव आंबेडकर हे दीक्षाभूमीला आता भेट देणार आहेत। दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। 1 तारखेला जो प्रकार या भूमीवर झालेला होता त्याचा निषेध जो आहे तो त्यांच्याकडून केला जातोय। बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर हे दीक्षाभूमीवर आता पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या संपूर्ण परिसराची पाहणी जी आहे ती केली जाते। दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण करण्याचं षडयंत्र जे आहे ते सुरू असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर हे आता दीक्षाभूमीवर पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहताय। तर काय सांगणार, दीक्षाभूमी जो काही प्रकार घडला त्या पार्श्वभूमीवर आज तुमची भेट आहे। दीक्षाभूमीवरती जे पार्किंगच्या नावाखाली दीक्षाभूमी विद्रूप करण्यात आलेली आहे, हे एक षडयंत्र आहे। हा वाढता धम्माचा प्रचार, बाबासाहेबांचा क्रांतीचा प्रचार बघता इथे कुठेतरी विद्रुपीकरण करावं, येणाऱ्या लोकांची गैरसोय व्हावी अशा प्रकारची नीती ह्या पार्किंगच्या माध्यमामधून करण्यात आलेली आहे। आज मी येथील नागपूरचे कलेक्टर आणि पोलीस कमिशनर यांची भेट घेणार आहे। कलेक्टरांना सांगणार आहे की दीक्षाभूमी जशी पूर्ववत होती तशी पूर्ववत करून द्या, कारण पुढच्याच महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आणि तोपर्यंत हा खड्डा बुजवला पाहिजे, त्याच्यावरती लेवलिंग व्हायला पाहिजे। जे आज 2 दिवसापूर्वी बघितलं, उत्तर प्रदेशच्या हथरसमध्ये 121 लोकांचं स्टॅम्पॅड झालं, चेंगरून मृत्यू झालेला आहे। तशा प्रकारची सिच्युएशन, तशा प्रकारची परिस्थिती या दीक्षाभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये घडू शकते, हे त्यांना सांगण्यासाठी मी त्या कलेक्टरांची भेट घेत आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।